विद्यार्थी मित्रो, आज आपण त्रिकोणमितीचे उपयोजन पाहणार आहोत. त्रिकोणमितीचे उपयोजन म्हणजे काय? जे आपण त्रिकोणमितीमध्ये शिकलो, साइन, कॉस, टॅन वगैरे गुणोत्तर, या गुणोत्तराचा उपयोग कुठे होतो? बऱ्याच वेळेस बऱ्याच ठिकाणी आपणास विचारलं जातं, हे साइन, कॉस, टॅनचा उपयोग कुठे केला जातो? तर साइन, कॉस, टॅनचा उपयोग खूप ठिकाणी केला जातो. एखाद्या एक उंच अशी इमारत आहे, त्या इमारतीची उंची मोजायची आहे. आपण प्रत्यक्ष इमारतीची उंची आपण मोजू शकत नाही, तर त्या ठिकाणी त्रिकोणमितीचा गुणधर्म वापरून त्रिकोणमितीचे उपयोग करून ते इमारतीची उंची मोजू शकतो. किंवा एक उंच झाड आहे, उंच टेकडी आहे, किंवा उंच एक मनोरा आहे, किंवा एका नदीची रुंदी मोजायची आहे. असे जे आहे ते आपण प्रत्यक्ष मोजू शकत नाही, तर त्या ठिकाणी आपण त्रिकोणमिती गुणोत्तराचा वापर करून मोजतो. आता समजा फॉर एक्झाम्पल आपण एका इमारतीची उंची मोजायची आहे. अशी एक उंच इमारत आहे आणि इमारतीची उंची जर मोजायची असेल आणि आपण इथं जर थांबलेले असू, ही इमारत आहे, अशी उंच इमारत आहे. समजा आपण ही ए बी हे उंच इमारत घेतलं आणि आपण इथं थांबलेलं आहे. ही इमारतीची उंची मोजायची आहे, तर आपण इथून इथपर्यंतचं अंतर मोजू शकतो. या जमिनीवरचं अंतर आपण मोजू शकतो. आणि जर इथं थांबून आपण वर पाहत असू, इथं थांबून जर वर पाहत असू, तर वर पाहत असतानाचा जो कोन तयार होतो, हा कोन जो तयार होतो थिटा कोन, हे कोन जर आपणास माहित झालं तर ह्या इमारतीची उंची मोजता येते. कोणत्या गुणोत्तरानुसार? समोरील बाजू छेद लगतची बाजू. आता ही बाजू समजा आपण इथं सी नाव दिलं, बीसी अंतर आपण मोजू शकतो. बीसीचं अंतर जर आपल्याला माहित असेल तर एबीचं अंतर आपण टॅन थिटाच्या ह्या गुणोत्तरानुसार मोजू शकतो. म्हणजे जर हे थिटा जर माहित झाला, इथून इथपर्यंतचं अंतर आपण मोजू शकतो, म्हणजे इमारतीची उंची टॅन गुणोत्तर घेऊन मोजू शकतो. हे जे आपण खालून वरती इमारत असेल, मनोरा असेल किंवा झाड असेल, वरच्या टोकाकडे पाहत असताना जो कोन तयार होतो, त्या कोनास उन्नत कोन म्हणतात. उन्नत कोन. आणि जर समजा हेच इमारत इथं आहे, इमारत इथं आहे आणि इमारतीपासून या माणसाला आपण पाहत आहोत, इमारतीपासून या माणसाला किंवा इमारतीपासून या वस्तूला आपण पाहत आहोत, तर हे वस्तू आपल्या इमारतीच्या पायथ्यापासून किंवा हा व्यक्ती आपल्या इमारतीच्या पायथ्यापासून किती अंतरावर आहे पाहायचं असेल, तर ह्या इमारतीच्या वरच्या टोकापासून जर अशी समांतर रेषा काढली आणि वरून पाहत असलेला हा कोन थिटा, वरून खाली पाहतो ह्या व्यक्तीकडे, तर हे तयार झालेला क्षितिज समांतर पातळीशी हे कोन खाली पाहत असताना तयार झालेला कोन, याला अवनत कोन म्हणतात. अवनत कोन म्हणजे पहा, खालून वर च्या टोकाकडे पाहत असताना तयार होणारा कोन उन्नत कोन आणि वरून पाहत असणारा हा अवनत कोन. तर हे दोन कोन जर आपणास कळाले, आता अवनत कोनचा आणि उन्नत कोनचा उपयोग कुठं कुठं होतो? अवनत कोनचा एक उंच मनोरा आहे, समुद्री किनारी मनोरा आहे आणि समुद्रात दूरून येणारा एखादे जहाज आहे. ते जहाज आपल्या मनोऱ्यापासून किती अंतरावर हे जर पाहायचं असेल, इथून रेडिएशन टाकून त्या जहाजावरती आपण जर लाईट टाकले, रेडियमनं लाईट सोडलं, तर ते जो कोन तयार होतो ते अवनत कोन होतो. आणि हे अवनत कोन आणि इथला कोन सारखाच होईल आणि याच्यानुसार आपण मनोऱ्याची उंची जर आपल्याला माहित असते, ह्या जहाजाचं अंतर आपण काढू शकतो. किंवा एखादी उंच इमारत आहे, या इमारतीला वरी पाहतो आपण, वरच्या टोकाकडे पाहत असताना तयार झालेला कोन जर लक्षात आला, तर ह्या इमारतीची उंची काढता येते. तर इतकंच लक्षात ठेवायचे आपण, वरून खाली पाहते वेळेस अवनत कोन तयार होतो आणि खालून वरच्या टोकाकडे पाहत असताना उन्नत कोन तयार होतो. खूपच सोपे उदाहरण आहे. जवळजवळ प्रत्येक उदाहरणामध्ये टॅन गुणोत्तर वापर केलेला आहे.
काही ठिकाणी अपवादात्मक दुसरे गुणोत्तर सुद्धा आपण वापरू शकतो, पण टॅन जास्तीत जास्त टॅन गुणोत्तर वापरण्यात आलेला आहे. थिटा जर कळाला, टॅनची थिटाची किंमत जर कळाली तर आपण इमारतीची उंची किंवा त्या जहाजाचं मनोऱ्यापासूनचं अंतर असे वेगवेगळी उदाहरणं आपण सोडवू शकतो. तर काही उदाहरणं आपण पाहू. ती उदाहरणं पाहिल्यानंतर तुम्हाला हे उन्नत कोन, अवनत कोन आणि त्या त्रिकोणमितीचे जे ट्रिग्नोमेट्रिक गुणोत्तर आहे त्या गुणोत्तराचा वापर कसा केला जातो हे लक्षात येईल. तर आपण हे यानंतर काही उदाहरणं पाहू. तर पहा मित्रांनो, काय दिलेलं आहे, एक व्यक्ती एका चर्च पासून 80 मीटर अंतरावर उभे आहे. त्या व्यक्तीने चर्चच्या छताकडे पाहिले असता 45 अंश मापाचा उन्नत कोन होतो. तर चर्चची उंची किती? आपण आकृती काढू, एक चर्च काढू. समजा असा एक चर्च आहे आणि या चर्च पासून इथे एक व्यक्ती थांबलेला आहे आणि हे आपण असं जोडून घेऊ. पी क्यू आर ह्याला नाव देऊ आपण. असा एक चर्च पी क्यू आहे आणि चर्च पासून 80 मीटर अंतरावर, म्हणजे अंतर आहे 80 मीटर. थोडक्यात क्यू आर हे अंतर 80 मीटर आहे. आर जवळ एक व्यक्ती उभी आहे आणि तो छताकडे पाहिल्यानंतर हा कोन 45 अंशाचा होतो. तर ह्या चर्चची उंची किती आहे विचारलेलं आहे. तर पहा, हे जर आपण पाहिले आकृती पी क्यू जर काढायची आहे, इथं 45 आहे, म्हणजे लागलीच आपल्या लक्षात येईल जर टॅन गुणोत्तर घेतलं पी क्यू छेद क्यू आर बरोबर टॅन 45 आणि टॅन 45 ची किंमत आपल्यास माहिती आहे 1 आहे. जर ते गुणोत्तर ठेवलो तर लागलीच पी क्यू ची किंमत येईल. आता बघा, आपण काय करू, खाली लिहू थोडस. समजा लेंथ पी क्यू हा हे चेअरची उंची आहे. लेंथ पी क्यू हे चेअरची उंची आहे आणि चर्च पासून 80 मीटर अंतरावर एक व्यक्ती उभी आहे. एक व्यक्ती उभी आहे म्हणजेच आर ह्या ठिकाणी व्यक्ती उभी आहे, म्हणजेच लेंथ ऑफ क्यू आर बरोबर 80 मीटर. तर हे आपण सोडून घेऊ. इथं आकृतीमध्ये काटकोन त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोन आर एक 45 लिहू. इथं कोन पी आर क्यू बरोबर 45 अंश उन्नत कोन होतो. इथून वर पाहिलेला आहे उन्नत कोन झालेला आहे. पी क्यू आर मध्ये टॅन आर बरोबर पी क्यू छेद क्यू आर. टॅन आर म्हणजे टॅन आर म्हणजे 45 बरोबर पी क्यू आणि क्यू आर आहे 80. टॅन 45 ची किंमत आपल्याला माहिती आहे किती आहे, 1 आहे. तर आपण 1/1 लिहू शकतो. पी क्यू छेद 80 तिरपा गुणाकार करा. पी क्यू बरोबर 80 म्हणजेच पी क्यू जे अंतर आहे हे चेअरचे आहे
ह्या चेअरची उंची किती आली 80 मीटर. म्हणून चेअरची उंची लेंथ ऑफ PQ बरोबर 80 मीटर. तर अशा पद्धतीने हे असे खूपच सोपे सोपे उदाहरण आहेत. तर हे घ्या लिहून तुम्ही. तर पहा दुसरं उदाहरण काय म्हणते, दीपगृहावरून एका जहाजाकडे पाहताना 60 अंश मापाचा अवनत कोन. म्हणजे बघा अवनत कोन म्हणजे वरून पाहिलेला दीपगृहावर. जर दीपगृहाची उंची 90 मीटर असेल, दीपगृहाची उंची दिलेली आहे, तर जहाजापासून आपल्या दीपगृहापासून ते जहाज किती अंतरावर आहे. तर आपण काय करू, एक असं दीपगृह काढू. ह्या दीपगृहापासून जहाज समजा इथं असेल, इथं जहाज आहे, इथं दीपगृह आहे आणि हे क्षितिज समांतर रेषा आहे. तर त्या दीपगृहावरून त्या जहाजाकडे पाहत असताना हे इथं होतो 60 अंशाचा उन्नत कोन. हे 60 अंशाचा उन्नत कोन होतो. म्हणजे हे 60 आहे तर हे सुद्धा 60 अंश. त्याला आपण नाव देऊ ABC. काटकोन आहे. तर आता दीपगृहाची उंची दिलेली आहे 90 मीटर. म्हणजे दीपगृहाची उंची 90 मीटर आहे. तर जहाजाचा अंतर काढायचे आहे. जहाजाचा अंतर म्हणजे काय, C च ह्या B पासूनचं अंतर काढायचं. तर बघा आता समजा रेख AB हे दीपगृह आहे. रेख AB हे दीपगृह आहे. बिंदू C जवळ जहाज आहे. दीपगृहाच्या वरच्या टोकापासून किंवा वर दीपगृहावरून लिहा, दीपगृहावरून जहाजाकडे पाहताना 60 अंश मापाचा अवनत कोन होतो. अवनत कोन होतो. म्हणून आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे कोन C बरोबर कोन, जर इथं आपण D घेतला, DAC बरोबर 60 अंश व्युत्क्रम कोन. तर बघा आता हे माहिती आहे, हे काढायचं आहे. हे तुम्ही तुमच्या भाषेत थोडं बहुत मागे पुढे झालं तर हरकत नाही, फक्त माहिती असली पाहिजे. समोरची बाजू माहिती आहे, लगतची बाजू काढू. काटकोन त्रिकोण ABC मध्ये
काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये टॅन सी बरोबर AB छेद BC, टॅन 60 बरोबर AB आहे 90 छेद BC, टॅन 60 ची किंमत आपणास माहिती आहे. टॅन 60 ची किंमत काय? वर्गमुळात 3 छेद 1 बरोबर 90 छेद BC. तर आपण तिरपा गुणाकार करू. वर्गमुळात 3 BC बरोबर 90, तर BC बरोबर 90 छेद वर्गमुळात 3. तर BC बरोबर आपण ह्याला छेदाचं वर्गमुळात 3 काढण्यासाठी अंशाला आणि छेदाला वर्गमुळात 3 ने गुणाकार करू आणि वर्गमुळात 3 अंशाला पण आणि छेदाला पण गुणाकार केला तर BC बरोबर 90 वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 गुणिले 3 म्हणजेच 3 येईल. तर BC बरोबर 3 न कटवलं तर 30 वर्गमुळात 3, 30 गुणिले वर्गमुळात 3 ची किंमत 1.73 आहे. आपण याला गुणाकार करून घेऊ. 3 त्रिक 9, 3 सत्ते 21 ला 1, चाले 2, 3 एक 3 आणि 2 5, 51.90 हे इतकेची उंची आली. तर BC बरोबर 51.90 मीटर या जहाजाचं ह्याच्यापासून अंतर आलं. म्हणून जहाजाचे दीपगृहापासून चे अंतर BC बरोबर 51.9 मीटर. तर अशा पद्धतीने तुम्ही लिहून घ्या. यानंतरचं उदाहरण आपण पाहू. उदाहरण आहे 12 मीटर रुंदीच्या रस्त्याच्या दुतर्फा समोरासमोर 2 इमारती आहेत. त्यापैकी एकीची उंची 10 मीटर दिलेली आहे आणि तिच्या छतावरून दुसरीच्या छताकडे पाहिले असता उन्नत कोन 60 अंशाचा होतो. तर आपण आकृती काढू. असा एक 12 मीटर रुंदीचा एक रस्ता आहे. समजा हे 12 मीटर रुंदीचा असा रस्ता आहे. रस्त्याच्या दुतर्फा समोरासमोरील 2 इमारती आहेत. म्हणजे रस्त्याच्या एका बाजूस समजा ही एक इमारत आहे की ज्याची उंची आहे 10 मीटर आणि दुसऱ्या बाजूस एक इमारत आहे ज्याची उंची आहे, हे एक दुसऱ्या बाजूला इमारत आहे आणि 10 मीटर असून तिच्या छतावर म्हणजे इथून आपण असं करूया समांतर काढून घेऊ. हे इथून इकडं या इमारतीच्या छताकडे पाहिले असता हा उन्नत कोन 60 अंशाचा होतो. हा उन्नत कोन 60 अंशाचा होतो. तर ह्या दुसऱ्या इमारतीची उंची काढायची. बघा 12 मीटर उंचीचा एक रस्ता आहे, एक 10 मीटर उंचीची इकडे इमारत आहे, दुसरी एक इकडे इमारत आहे आणि त्या इमारतीच्या छतावरून त्या इमारतीच्या छताकडे पाहिले असता 60 अंशाचा उन्नत कोन. तर ह्या इमारतीची उंची काढायची. तर आपण काय करू, लिहून घेऊ. A B C D E असं आपण या शिरोबिंदूला नाव. तर बघा आता ह्या आकृतीवरून असं लक्षात येईल हे 12 मीटर आहे, हे 10 मीटर आहे. चौकोन EDCB हा आयत होतो. आयत आहे म्हणून हे 12 मीटर आहे म्हणून हे 12 मीटर होईल. आयताचे समोरासमोरील बाजू समान असतात आणि DE 10 मीटर आहे तर BC सुद्धा 10 मीटर. हे इथं काटकोन त्रिकोण आहे. तर बघा आता
त्रिकोण ABE मध्ये ही बाजू 12 मीटर आहे. जर आपण AB काढलं आणि AB अधिक BC जर केलं तर ही AC ची म्हणजे या दुसऱ्या इमारतीची उंची. तर आता आपण काय करू, हे काटकोन चौकोन आहे किंवा आयत आहे, आयताच्या समोरासमोर बाजू एकरूप असतात त्यानुसार लिहिलं तेव्हा ABE हा काटकोन त्रिकोण आहे. तर या काटकोन त्रिकोणामध्ये AB काढू आपण. AB काय, इथं 60 दिलेला आहे. टॅन 60 जर घेतलं समोरील बाजू छेद लगतची बाजू दिलेली आहे त्यावरून AB काढता येईल. AB आल्यानंतर AB अधिक BC बरोबर AC म्हणजे इमारतीची उंची. तर लिहू आपण हे. तर काय आकृतीमध्ये रेख DC हा एक 12 मीटर रुंदीचा रस्ता आहे. नंतर ED व AC रेख ED व रेख AC या दोन इमारती आहेत. लेंथ ऑफ ED बरोबर 10 मीटर आहे. तर चौकोन EDCB हा आयत होतो. हे जर आयत असेल तर EB बरोबर DC बरोबर 12 मीटर, ED बरोबर BC, ED बरोबर BC बरोबर 10 मीटर. तर आता आपण काय करू, हे काटकोन त्रिकोण घेऊ. काटकोन त्रिकोण ABE मध्ये कोन AEB हा उन्नत कोन 60 अंश मापाचा दिलेला आहे. तर बघा आता tan E बरोबर AB छेद EB, tan 60 बरोबर AB छेद EB. tan 60 ची किंमत 60 च्या समोरील बाजू वर्गमुळात 3 छेद 1 म्हणजे वर्गमुळात 3 छेद 1 बरोबर AB काढायचा आहे छेद EB 12. तिरपा गुणाकार केला तर AB बरोबर 12 वर्गमुळात 3 मीटर. AB बरोबर 12 वर्गमुळात 3 आलेला आहे. AB अधिक BC म्हणजेच AC होईल. म्हणून AC बरोबर AB अधिक BC. तर AB आहे 12 वर्गमुळात 3 अधिक 10 म्हणून दुसऱ्या इमारतीची उंची बरोबर 12 वर्गमुळात 3 अधिक 10 मीटर. 12 वर्गमुळात 3 अधिक
10 मीटर, म्हणजे ही एसीची उंची आली की जे आपणास विचारलेलं आहे. तर हे तुम्ही लिहून घ्या, नंतर लागलीच आपण दुसरं उदाहरण घेऊ. तर यानंतर उदाहरण 18 मीटर व 7 मीटर उंचीचे खांब जमिनीवर उभे आहे. एक 18 मीटर उंचीचा आहे, एक 7 मीटर उंचीचा आहे. त्यांच्या वरच्या टोकांना जोडणाऱ्या तारेची लांबी दिलेली आहे. तर तारेने क्षितिज समांतर पातळीशी केलेल्या कोनाचे माप काढा. आकृती काढू लागलीच आपल्या लक्षात येईल. तर काय करू आपण, 2 खांब आहेत. हे एक खांब आहे आणि दुसरे एक खांब आहे. एका खांबाची उंची 18 मीटर आहे, एका खांबाची उंची 7 मीटर आहे. आणि ह्या 2 खांबाच्या वरच्या टोकांना असं एक तार जोडलेला आहे. तर ह्या तारेची लांबी दिलेली आहे 22 मीटर. परत ह्या खांबाची उंची आहे 18 मीटर आणि ह्या खांबाची उंची आहे 7 मीटर. 18 मीटर व 7 मीटर. तर आपण काय करू, असं एक रेषा. तर बघा आता याला आपण P Q R S T असं नाव देऊ. आपण नाव काही देऊ शकतो. आता बघा हे पूर्ण PR 18 आहे, TS 7 आहे. तर PQ काय येईल. आता अगोदर आपण काय करू, QRST हा आयत होतो. हा जर आयत असेल तर आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात. म्हणून हे 7 आहे तर हे 7 होईल, हे 7 आहे तर हे राहिलेले किती, 11. तर आकृतीमध्ये रेख PR व रेख TS हे 2 खांब आहेत. त्यांच्या वरच्या टोकांना तार जोडली आहे. म्हणजे PT रेख PT हे तारेची लांबी म्हणजेच लेंथ ऑफ PT बरोबर 22 आणि लेंथ ऑफ PR बरोबर 18 मीटर. लेंथ ऑफ TS बरोबर 7 मीटर. तर आपण काय करू, हे चौकोन अगोदर आयत आहे, पुन्हा समोरासमोरील बाजू एकरूप असतात. म्हणून आपण चौकोन QRST हा आयत आहे. बघा हा जर आयत असेल समोरासमोरील बाजू एकरूप घेऊ, म्हणजेच QR बरोबर TS बरोबर 7 मीटर होईल. QR बरोबर TS बरोबर 7 आहे. PQ अधिक QR बरोबर PR येतं. PQ अधिक QR बरोबर PR. P दरम्यान Q दरम्यान R. PQR हे एक रेषा आहे. PQ काढायचा आहे. अधिक QR आलेला आहे 7 आणि PR आहे 18. तर PQ बरोबर 18 गुणिले 7, PQ बरोबर 11. तर बघा इथून इतकं
अंतर पी क्यू आहे 11, हे 11 आहे आणि पी टी 22 आहे. लागली जर आपण काटकोन त्रिकोण पी क्यू टी जर पाहिलं तर ही बाजू ह्या कर्णाच्या निम्मे आहे, म्हणजेच 30 अंशाच्या कोनासवरील बाजू सुद्धा कर्णाच्या निम्मे असते, म्हणजे हा कोन 30 आहे. हा कोन 30 आहे. आपणास विचारलेला आहे क्षितिज समांतर पातळीशी केलेला कोन, म्हणजे हा कोन विचारलेला आहे. हा कोन आणि हा कोन विक्रम कोनानुसार एकरूप असतील, म्हणून आपण इथं नाव देऊ पी क्यू आर एस टी, इथं यू देऊ. तर आता काटकोन त्रिकोण पी क्यू टी मध्ये आपण काय करू, साइन टी घेऊ. साइन टी बरोबर पी क्यू छेद पी टी. तर साइन टी बरोबर पी क्यू आहे 11 छेद 22, तर साइन टी बरोबर 1/2. साइन टी बरोबर 1/2 आहे आणि साइन 30 अंश बरोबर 1/2. साइन 30 ची किंमत 1/2 माहिती आहे. साइन टी बरोबर 1/2, साइन 30 बरोबर 1/2, म्हणजे काय, तर कोन टी बरोबर 30 अंश. कोन टी बरोबर 30 अंश आहे, हे 30 अंश आहे, म्हणजे हे सुद्धा 30 आहे. म्हणजेच कोन यूपीटी एकरूप कोन पीटीक्यू हे आहे विक्रम कोन. म्हणून कोन यूपीटी बरोबर 30 अंश. याला समीकरण आपण 1 देऊ. समीकरण 1 वरून यूपीटी म्हणजेच तारेने क्षितिज समांतर पातळीशी केलेला कोन 30 अंश आहे. 30 अंश आहे. तर हे काढायचे कोन, हे कोन काढले की ह्याने विक्रम कोन होतात. तर हे तारेनं क्षितिज समांतर पातळीशी केलेला कोन हा 30 अंशाचा आहे. तर हे लिहून घ्या तुम्ही. पहिल्यानंतरचं उदाहरण, वादळामुळे एक झाड मोडले आणि झाडाचा शेंडा जमिनीवर टेकला. मोडलेला भाग जमिनीशी 60 अंशाचा कोन करतो. तर झाडाचा शेंडा व बुंदा यामधील अंतर 20 मीटर असेल तर झाडाची उंची काढा. थोडक्यात आता बघा, एक फॉर एक्झाम्पल असं एक झाड आहे असं गृहीत धरा, उंच आहे असं गृहीत धरा, आणि आपण आपल्या लक्षात द्यावं म्हणून असं इथे खाली जमीन बघा, असं झाड आहे आणि हे झाड मोडले. समजा इथून मोडल्यानंतर समजा आपण असं मोडले असं गृहीत धरू. मोडल्यानंतर हे असं इथं जमिनीशी टेकला. जमिनीशी टेकल्यानंतर हा इथला कोन, कोणता कोन, हा कोन 60 अंशाचा होतो. जमिनीशी टेकल्यानंतर हा 60 अंशाचा होतो. तर या झाडाची उंची काढायची आहे आणि हे अंतर दिलेलं आहे 20 मीटर. म्हणजे झाडाचं बुंदा आणि शेंडा टेकल्यानंतरचं अंतर, म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर 20 मीटर दिलेलं आहे.
तर या झाडाची उंची काढा. झाडाची उंची काढा म्हणजे काय करावं लागेल, हे इतका भाग आणि हे मोडलेला इतका भाग, म्हणजे सगळं त्या पूर्ण झाडाची उंची काढण्यासाठी एक तर हा भाग काढावा लागेल आणि हा भाग सुद्धा काढावा लागेल. तर अशी आपण आकृती काढून घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. असे एक जमीन असं एक झाड आहे आणि समजा हे झाड असं इथं मोडलेलं आहे. मोडल्यानंतर हे कोण इथं 60 अंशाचा होतो हे दाखवतो. आपण याला नाव देऊ पी क्यू आर आणि एस. इथून इथपर्यंत अंतर आहे 20 मीटर. आता बघा इथून इथपर्यंत 20 मीटर आहे. जर आपण क्यू आर काढला आणि क्यू एस काढला, क्यू आर अधिक क्यू एस काढलं म्हणजे थोडक्यात इथून हे पी क्यू आणि क्यू एस सारखंच आहे. आता मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हे असं झाड आहे उंच, इथून मोडून इकडे 60 अंशाचा कोन होतो. असं उंच झाड आहे पण आकृतीमध्ये थोडस लहान घेतलेलं आहे. हे असं झाड आहे, मोडल्यानंतर 60 अंशाचा कोन होतो. तर ह्याच्यानुसार आपण काय करू, अगोदर पी क्यू अधिक क्यू एस आहे, कारण हा हे झाड आहे क्यू पासून मोडून इथं टेकलेलं आहे. तर हे आपण लिहून घेऊ. समजा झाडाची उंची पी आर, रेख पी आर आहे, रेख पी आर आहे, बिंदू क्यू पासून झाड मोडून जमिनीवर बिंदू बिंदू एस जवळ टेकले आहे. म्हणून लेंथ ऑफ पी क्यू बरोबर लेंथ ऑफ क्यू एस. आपण समीकरण 1 पितून मोडून असं इकडे टेकलेलं आहे. आता आपण काय करू, हे काटकोन त्रिकोण क्यू आर एस मध्ये टॅन 60 नुसार क्यू आर काढू. क्यू आर आल्यानंतर कॉस साइन कोणते गुणोत्तर घेऊन पी एस काढते. तर आपण काटकोन त्रिकोण क्यू आर एस मध्ये टॅन एस बरोबर क्यू आर छेद आर एस. बघा टॅन एस समोरील बाजू क्यू आर छेद लगतची बाजू आर एस. टॅन एस 60 अंश बरोबर क्यू आर छेद आर एस 20 आहे. टॅन 60 काय येतं √3/1 क्यू आर 20. तर क्यू आर बरोबर 20 वर्गमुळात 3 मीटर. हे काय येईल क्यू आर. क्यू आर इक्वल हे 20 वर्गमुळात 3 आलं. क्यू एस काढता येईल. क्यू एस काढण्यासाठी साइन 60 घ्या, कॉस 60 घ्या, कोणती गुणोत्तर घ्या. तर तसेच ह्या त्रिकोणामध्ये साइन
एस बरोबर समोरील बाजू QR छेद कर्ण QS साइन 60 बरोबर QR माहिती आहे 20 वर्गमूळ 3 छेद QS साइन 60 ची किंमत ठेवा समोरील बाजू साइनच्या 60 च्या समोरील वर्गमूळ 3 छेद 2 बरोबर 20 वर्गमूळ 3 छेद QS तर आपण तिरपा गुणाकार करू वर्गमूळ 3 QS बरोबर 2 गुणिले 20 वर्गमूळ 3 तर QS बरोबर 2 गुणिले 20 वर्गमूळ 3 हे वर्गमूळ 3 इकडे छेदाला येईल हे वर्गमूळ 3 हे वर्गमूळ 3 कटलं तर QS बरोबर 40 मीटर बघा QR 20 वर्गमूळ 3 आणि QS आलेला आहे 40 मीटर म्हणजेच झाडाची उंची काय PQ अधिक QR परंतु PQ बरोबर काय PS आहे म्हणून समीकरण 1 वरून काय लेंथ ऑफ PQ बरोबर लेंथ ऑफ QS बरोबर 40 मीटर PQ बरोबर QS बरोबर 40 मीटर आहे म्हणजेच पूर्ण झाडाची उंची म्हणजे PR झाडाची उंची PR बरोबर PQ अधिक हे PQ अधिक QR PQ बरोबर 40 आणि QR बरोबर 20 वर्गमूळ 3 तर बरोबर 40 अधिक 20 वर्गमूळ 3 मीटर हे काय झाडाची उंची आहे काय नाही फक्त मोडलेल्या अशी आकृती काढली आपण ह्या कोणावरून ही बाजू काढली नंतर साइन गुणोत्तरानुसार ही काढली PQ बरोबर QS आहे PR म्हणजेच PQ अधिक QR होईल अशा पद्धतीने झाडाची उंची आली 40 अधिक 20 वर्गमूळ 3 तर हे घ्या लिहून तर पहा एक पतंग उडताना जमिनीपासून 60 मीटर लांब उंचीपर्यंत पोहोचतो इथं कुठतरी पतंग आहे आणि हे समजा ही जमीन आहे हे बघा अशी जमीन आहे इथं कुठतरी पतंग आहे हे इथं पतंग उडतंय हे उंची आहे 60 मीटर लंब उंची पतंगाच्या दोऱ्याचे टोक समजा हे पतंग जे उडतंय असं या दोऱ्याचे टोक इथं जमिनीवर बांधतात तेव्हा जमीन व दोरा हे जमीन व दोरा यामध्ये 60 अंशाचा कोन तर दोरा कोठेही वाकले नाही ऍक्च्युअल पतंग कसं असं जाऊन पुन्हा सरळ असं जातो पण जर आपण दोरा वाकला नाही असं गृहीत धरला तर या दोऱ्याची लांबी विचारलेली आहे तर बघा हे दिलेलं आहे 60 मीटर हे काढायचं आहे हे कोण दिलेलं आहे म्हणजेच काय होईल समोरील बाजू माहिती आहे कर्ण काढायचे आहे म्हणजेच tan 60 जर घेतला आपण तर हे आपल्याला काढता येईल दोऱ्याची लांबी तर आपण काय करू आकृती काढून घेऊ अगोदर PQ R हे आहे 60 आणि दोऱ्याची लांबी आहे 60 मीटर आपलं पतंगाची उंची दिलेली आहे लंब उंची दिलेली आहे तर लिहू आपण आकृतीमध्ये समजा बिंदू P जवळ पतंग आहे आणि
लेंथ ऑफ पी क्यू ही जमिनीपासून पतंगाची उंची लेंथ ऑफ पी क्यू बरोबर 60 मीटर दिलेला आहे आणि दोरा पतंगाचा दोरा जमिनीवर समजा आर ह्या बिंदूजवळ बांधलेला आहे तर आर या बिंदूजवळ बांधलेला आहे म्हणजेच आता हे काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. काटकोन त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोन आर बरोबर 60 अंश दिलेला आहे. तर आता दोऱ्याची लांबी म्हणजे पी आर काढायची, उंची दिलेली आहे. जर आपण साइन थिटा साइन 60 जर घेतलं तर समोरील बाजू छेद कर्ण यानुसार या दोऱ्याची लांबी काढता येईल. म्हणून साइन आर बरोबर पी क्यू छेद पी आर, साइन 60 बरोबर पी क्यू आहे 60 छेद पी आर. साइन 60 समोरील बाजू वर्गमुळात 3 छेद कर्ण म्हणजे 2 60 छेद पी आर वर्गमुळात 3 पी आर बरोबर 60 गुणिले 2. तर पी आर बरोबर 60 गुणिले 2 छेद वर्गमुळात 3. छेदाला वर्गमुळात 3 आहे. आपण छेदाचं परिमेयकरण करू. वर्गमुळात 3 काढण्यासाठी याच्या अंशाला आणि छेदाला वर्गमुळात 3 ने गुणाकार केला तर खालचं वर्गमुळात 3 गुणिले 3 म्हणजे 3 येईल आणि आपल्याला संक्षिप्त रूप देण्यासाठी सोपं जाईल. पी आर बरोबर 60 गुणिले 2 छेद वर्गमुळात 3, वरील अंशाला वर्गमुळात 3 ने आणि छेदाला वर्गमुळात 3 ने गुणाकार करू. म्हणजे काय येईल बघा, 60 गुणिले 2 गुणिले वर्गमुळात 3 छेद वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजेच 3. तर पी आर बरोबर 3 गुणिले 6 म्हणजे 20 गुणिले 2 वर्गमुळात 3. तर पी आर बरोबर 40 वर्गमुळात 3. वर्गमुळात 3 ची किंमत 1.73 दिलेला आहे. 40 गुणिले 1.73 0 4 त्रिकम 12 ला 2 चला 1 4 7 28 आणि 1 29 4 2 4 1 4 2 6 2 सोडून दशांश म्हणजेच पी आर बरोबर 69.20 म्हणजेच दोऱ्याची लांबी पी आर बरोबर 69.20 मीटर. तर हे अशा पद्धतीनं सोपे गणित आहेत. फक्त हे लक्षात आलं पाहिजे त्यावरून आकृती काढता आली पाहिजे. तर अशा पद्धतीनं तुम्ही लिहून घ्या आणि त्रिकोणमितीमधले शाब्दिक उदाहरण आज आपली इथं संपतात. तर यानंतरचे जे उदाहरण आहे की जे संकीर्णमध्ये दिलेले आहे ते तुम्ही सोडून सराव करू शकता. नंतर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू.